नमस्कार मित्रांनो. आज आपण मोबाईल या विषयावरती मी एक वेगळाच विचार मांडला आहे. बघा तुम्हाला पटतोय का? एक संध्याकाळ मी आणि माझी पत्नी काही विषयावरती चर्चा करीत बसलो होतो. तसे आम्ही उगाचच चर्विचरवाट करीत असतो. त्यातून काही फलप्राप्ती होते किंवा एखादा अविनाशी सिद्धांत किंवा तत्त्व सापडतंच असं मुळीच नाही. किंबहुना ते सापडतच नाही. परंतु तरीही आमचा हा काथ्याकूट सुरूच असतो. उगाचच विषय कुठेही भरकटत जातो. आजही नेमकं तेच झालं. ज्या विषयावरती आम्ही बोलत होतो त्याबद्दलचा किंवा त्या संदर्भातील एक मेसेज पत्नीला आठवला आणि नेहमीप्रमाणे सगळ्याच बायका समजतात ना, त्याप्रमाणे आमच्या ह्यांना ना साध्या साध्या गोष्टी देखील समजत नाहीत. अशा आविर्भावात ती म्हणाली, "थांबा हो थोडं. माझ्या या विधानाला पुष्टी देणारा एक मोठ्या व्यक्तीच्या आयुष्यातला माझ्या मैत्रिणीने पाठवलेला एक मेसेज माझ्या मोबाईलमध्ये मी सेव्ह केला आहे. तोच तुम्हाला दाखवते ना. मग तर झालं. मग माझं म्हणणं मान्य कराल की नाही?" "हो, हो. ती व्यक्ती तेवढ्या उच्च प्रतीची किंवा योग्यतेची असेल ना, तर नक्कीच करीन," मी म्हटलं. तिनं मोबाईल ओपन केला. आता खोलीतही थोडा अंधार पसरू लागला होता. म्हणजे थोडा संधीप्रकाश होता. बराच वेळ ती हा मेसेज शोधत होती. शेवटी थोडं धाडस करून मी प्रश्न केलाच. "अगं, एवढा वेळ एक मेसेज शोधायला लागतो का?" तेव्हा तिनं जे उत्तर दिलं ते असं, "अहो, असं काय करताय? किती अंधार पडू लागलाय? मोबाईलमधलं मला मेलेला चष्मा लावून सुद्धा दिसत नाहीये." एवढंच म्हणून ती थांबली नाही. "मी दिवा लावते. याशिवाय दिसेल असं वाटत नाही मला." आणि तिनं ट्यूब लावली. "हां, आता कसं?" ती म्हणाली. आणि मला हसू आवरताच येईना. मी आपला हसत सुटलो. अगदी परमानंद झाल्यासारखा. पसायदानातील ज्ञानदेव जसा सुखिया झाला, तसा मी सुखिया झाला. कारण मला आज पत्नीची एक मोठी चूक लक्षात आली होती आणि ती तिला कोणत्याही परिस्थितीत आज खोडून काढता आली नसती. मी तिला अगदी हळू आवाजात म्हटलं, "अगं, मोबाईलमधला मेसेज वाचण्यासाठी बाहेरच्या दिव्याच्या प्रकाशाची घेण्याची गरजच नाही." "म्हणजे?" "अहो, आता अंधारात कसा प्रकाश मिळवायचा असेल, तर आजच्या परिस्थितीमध्ये आपण सामान्य लोकांजवळ एवढा एकच इलाज आहे, ट्यूब लावायची." "अगं, तसं नाही. पण मोबाईलमध्ये प्रकाश प्रखर करून मेसेज वाचता येण्याची सोय बिल्ट इन आहे ना." मी पुन्हा हसत सुटलो. तिला ते पटलं. "अगं बाई, लक्षात आलं नाही माझ्या. फक्त आतला ब्राईटनेस वाढवायचा." मग मग माझ्या मनात विचार आला, की आपल्यासारख्या सामान्य माणसाचं असंच आहे. सगळ्या गोष्टी सुख, शांती, समाधान, आत्मा, परमात्मा या आपल्यातच इनबिल्ट असताना आपण बाहेरच्या गोष्टींची मदत घेऊन त्याला शोधत राहतो. ज्याला शोधण्याची गरजच नसते. परमेश्वराचा अंश प्रत्येकात आहेच. परंतु जे आपल्यापाशी जन्मापासून आहे, ते आयुष्यभर चुकीच्या मार्गाने शोधल्यामुळं आपल्याला ते आयुष्य संपलं तरी ते सापडत नाही. हे तत्त्व मग सहज हिला पटवून देता आलं. झालं. आजची चर्चा अगदी निष्फळ ठरली नाही.